सापडले, त्यांना अटक झाली आहे. रिक्षेत? म्हणजे समीर जी रिक्षा चालवत होते ना, हत्यारं सापडलेत. समीर चालवत असलेले? पण तो का रिक्षा चालवत होता? समीर कसं काय रिक्षा? म्हणजे राठोड झाला की नाही FIR लिहून? साहेब मी खरंच सांगतो, मी निर्दोष आहे. अहो ती शस्त्रांनी भरलेली बॅग माझी नव्हती. तुम्ही ओळखता मला. मग ती शस्त्र काय हवेतून प्रकट झाली तुझ्या रिक्षात? आणि तुम्ही मला ओळखता म्हणजे? तुझ्या भावाच्या प्रकरणाच्या वेळी तुम्हाला सज्जन वाटला होतास. तुम्ही देशमाने ना, फक्त दिसता गोरे गोमटे गोजिरे, पण आत एक नंबरचे पोचलेले. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी खरंच सांगतो, तो माणूस रिक्षामध्ये बसला होता, त्याला विद्याविहारला उतरायचं होतं. तर तिकडे रस्त्यामध्ये एक ट्रक अडवा आला होता, म्हणून ट्रॅफिक झालं होतं. त्याला घाई होते म्हणून तो उतरून निघून गेला. सर मला माहिती नाही मागे बॅग होती. साहेब साहेब ती बॅग त्याचीच असणार आहे. खरंच सांगतोय साहेब. पकडला गेलेला प्रत्येक गुन्हेगार हेच बडबडतो. स्वतःचा गुन्हा दुसऱ्यावर ढकलतो. सरळ बघा. साहेब मी खरंच सांगतो, माझी काही चूक नाही. शस्त्रास्त्रांसहित पकडलाय तुला. ही शस्त्र तुझ्या रिक्षात सापडले आहेत, समजलं ना? साहेब अहो, साहेब मी असा माणूस खरंच नाही. तुम्ही माझा रेकॉर्ड तपासून बघा. तेच तुझा सगळा कच्चा चिट्टा आता मी चेक करणार आहे. जाधव, त्याचं लायसन्स जप्त कर. आणि काय रे, युनिफॉर्म कुठे आहे तुझा? अहो साहेब ती रिक्षा माझी नाहीये, मी आठवड्याभरासाठी चालवायला घेतली होती. हे असले धंदे करायला मी खरंच नाही. जाधव घेऊन जायला. मी खरंच सांगतोय. अहो साहेब मी खरंच सांगतोय. अहो साहेब मी खरंच सांगतोय. साहेब साहेब मी खरंच काही नाही केलं. अहो माझं ऐकून घ्या. इन्स्पेक्टर साहेब, अहो खरंच सांगतोय, मी काही नाही केलं. माझं ऐकून घ्या प्लीज. साहेब माझं एकदा ऐकून घ्या ना. अहो तो माणूस होता. मी माझी बॅग नव्हती, ती त्या माणसाची बॅग होती. साहेब समीर खूप दिवसांपासून नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण तोपर्यंत हे असं घरात बसून राहणं त्यांना पटत नव्हतं आणि परवडणारही नव्हतं. तेव्हा मग आपले माझे चाचे आहेत ना, ते गावाला जात होते आणि ते त्यांची रिक्षा उभीच ठेवणार होते. तेव्हा मग समीरने त्यांना विचारलं की तुम्ही रिक्षा उभीच ठेवणार आहात, त्यापेक्षा मी चालवायला घेतो. ते पण हो बोलले आणि फक्त 4 पैसे मिळतील म्हणून माझी चाचांची रिक्षा त्यांनी चालवायला घेतली. पण हे सगळं करताना आमच्या मनातही नाही आलं की असं काहीतरी होईल. का असं करता तुम्ही दोघं? का खोटं बोलता आमच्याशी? का लपवता गोष्टी? मग खरं असं समोर आलं ना की मग 12 वाजतात, हो ना? ते आरतीचं ताट पडलं होतं ना, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. पण हे एवढं काय होईल मला माहित नव्हतं. समीरला अटक झालीये, ते अशा गुन्ह्यात. मला आधीच सांगितलं असतं ना की समीर अशी रिक्षा चालवते, मी त्याला रिक्षाच चालवू दिली नसती. पण ही कपाळ करंटी, हिने सांगितलं असेल चालवा तुम्ही रिक्षा, पण आईला कळू देऊ नका, हो ना? नीलंबरी, अहो आजी बघा ना, काय गरज होती का रिक्षा वगैरे चालवायची? नीलंबरी, ही आपापसात वादविवाद करायची वेळ आहे का? अगं घरासाठी 4 पैसे मिळावेत म्हणूनच करतोय ना तो हे सगळं. एवढी आगपाखड कशासाठी करतेस? अगं आधी समीरला कसं सोडवायचं ते बघा ग. आपलं समीर असलं काही करणाऱ्यातलं नाहीये. त्याच्या पाठीशी आता उभं राहायला हवं ना. हो आई, तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा, त्यांना काहीतरी गैरसमज झाला असेल. मी पोलीस चौकीत जाऊन बघते. थांब वहिनी.
वहिनी एकटी नको जाऊस.